तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि चांगल्याच लोकांच्या संगतीत राहिल्या पाहिजे, चांगल्याच गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यासाठी ते काय म्हणतात, अमंगळ वाणी नै ऐको ते कानी, जो हे दुषी हरीची कथा त्याशी क्षय रोग व्यथा. याती वर्णश्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ट, तुका म्हणे पाप माय न आवडे ज्या बाप. तर अमंगळवाणी कधीही आपल्या कानाने ऐकूच नये. जो हरिकथेचा द्वेष करतो त्याला क्षयरोगाची व्याधी होते. म्हणजे हरिकथा दुसरे लोक ऐकतात, सांगतात, करतात, पण त्याला जर नावं ठेवत असेल, त्याचा द्वेष करत असेल, तर त्याला काय होतं, अनेक प्रकारच्या व्याधी होत असतात. असा पुरुष उच्च जातीचा जरी असला तरी तो पापी आणि चांडाळ समजावा. म्हणजे ज्याचे विचार चांगले तो खरंच उच्च वर्णाचा आहे, पण उच्च वर्णामध्ये जन्मून जर त्याचे विचार जर नीच असतील तर त्याला आपण काय समजायला पाहिजे, पापी आणि चांडाळ समजायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला स्वतःचे मायबापही आवडत नाहीत तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे. म्हणजे ज्याला आपले आईवडील आवडत नाही, त्यांची सेवा करत नाही, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हटलं पाहिजे, साक्षात पापाचं मूर्तिमंत उदाहरण असं समजलं पाहिजे, असे म्हणतात. रामकृष्ण.